नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण थेट वैशाख पौर्णिमेचं अद्भुत रहस्य आणि त्याचं मानवी जीवनातील महत्त्व समजून घेऊया. हा दिवस एवढा खास का आहे? कारण या दिवशी त्रिविध मंगल नावाचा एक अतिशय दुर्मिळ ऐतिहासिक योग जुळून आला होता. म्हणजे बघा, भगवान बुद्धांचा जन्म, त्यांना झालेली ज्ञानप्राप्ती आणि त्यांचं महापरिनिर्वाण या तिन्ही महान घटना याच एकाच पौर्णिमेला घडल्या. या प्रवासाची सुरुवात होते ती 2500 वर्षांपूर्वी. लुंबिनीच्या उपवनात एका बहुप्रतीक्षित राजपुत्राचा जन्म झाला. तेव्हा जणू निसर्गानेही आनंद साजरा केला. शालवृक्षांनी शीत सावली दिली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे चक्क अवेळी फुलांचा वर्षाव झाला. त्या तेजस्वी बाळाला पाहून ऋषींनी भाकीत केलं, हा एकतर महान चक्रवर्ती सम्राट बनेल किंवा जगाचं दुःख हरण करणारा बुद्ध. पुढे काय झालं तर मानवी दुःखांवर कायमस्वरूपी उत्तर शोधण्यासाठी ह्या राजपुत्राने राजमहालातील सर्व सुखसोयींचा आनंदाने त्याग केला. तब्बल 6 वर्षांच्या कठोर तपस्येनंतर सिद्धार्थांना उमगलं की खरा समतोल टोकाच्या मार्गात नाही तर मध्यम मार्गात आहे. निरंजना नदीकाठी पिंपळ वृक्षाखाली बसून त्यांनी वज्रनिर्धार केला. शरीर नष्ट झालं तरी चालेल, पण ज्ञान मिळेपर्यंत मी उठणार नाही. ती रात्र खऱ्या अर्थाने ऐतिहासिक होती. वासना, भीती आणि अज्ञानाच्या अंधकारमय शक्तींविरुद्ध त्यांनी दिलेला ते एक प्रखर अंतर्गत युद्धच होतं. आणि पहाट होताच त्यांना परम ज्ञान प्राप्त झालं. मानवी दुःख, त्याचं मूळ कारण आणि त्यावरील अचूक उपाय जगासमोर उलगडले. ज्ञानदानाची अनेक दशकं पूर्ण झाल्यावर या महान गुरूंचा भौतिक प्रवास कुशीनगरमध्ये एका अटळ आणि शांत वळणावर येऊन पोहोचला. वयाच्या 80व्या वर्षी तथागत बुद्ध आपल्या समर्पित शिष्यांसोबत हिरण्यवती नदीच्या अगदी शांत तीरावर येऊन पोचले. 2 शाल वृक्षांच्या मध्ये सिंहशय्येवर ते विसावले. निसर्गाने पुन्हा एकदा आदर व्यक्त करत या देहावर अवेळी फुलांचा वर्षाव केला. तिथे रडणाऱ्या शिष्यांना पाहून त्यांनी अत्यंत सखोल असा अंतिम संदेश दिला, जगातील सर्वच गोष्टी नश्वर आहेत. आणि त्यांची सर्वात महान शिकवण होती अत्त दीपो भव, म्हणजेच स्वतःचा प्रकाश स्वतः व्हा. हा खऱ्या अर्थाने अमर संदेश आहे. त्यांचा भौतिक देह जरी अनंतात विलीन झाला असला तरी सत्य आणि करुणेचा तो दैदिप्यमान प्रकाश आजही अमर आहे. हा अद्भुत इतिहास आपल्याला आजच्या काळातही खूप काही शिकवतो. आज जगाला युद्धाची नाही तर बुद्धाच्या विचारांची नितांत गरज आहे. कारण बघा, हिंसेने केवळ सूडच वाढतो ना? खऱ्या परिवर्तनासाठी क्षमा आणि प्रेमाच्या अतुलनीय आणि शांत शक्तीचीच आवश्यकता असते. प्रज्ञा, शील आणि करुणा हीच ती त्रिरत्ने आहेत जी चिखलातल्या अलिप्त कमळासारखी आधुनिक जीवनात आपल्याला अचूक दिशा दाखवतात. कठोर वर्णाश्रम व्यवस्थेच्या भिंती पाडून मानवी समानता आणि मूल्यांना या तत्त्वज्ञानाने अगदी केंद्रस्थानी आणून ठेवलं. हे खूप महत्त्वाचं आहे. तर आजच्या या अशांत काळात आपण द्वेषाऐवजी करुणेचा दिवा कसा प्रज्वलित करू शकतो यावर नक्की विचार करा.